शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 उमेदवार उभे केले, त्यापैकी 2 देखील उमेदवार निवडून येणार नाहीत, तर ते जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन कसं पूर्ण करणार, अशी टीका राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर केली आहे। ते धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलत होते। देशाला महाशक्ती करण्यासाठी पंतप्रधान मोदींना निवडून द्या असं आवाहन देखील त्यांनी केलंय। तत्पूर्वी सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले। परवा शरद पवार साहेबांचा जाहीरनामा झाला, वचननामा म्हणतो आमचा देशाचं चित्र बदलून टाकू, सैन्यदल मजबूत करून टाकू, गॅस फुकट देऊन टाकू, धान्य आपण फुकट देऊन टाकू। अरे तुम्ही 10 लोक उभे केले, 2 लोक निवडून येणार नाही आणि देशाचं सगळं फुकट देऊन टाकू, मला तर कळतच नाही। त्यांचे 2 खासदार निवडून येणार नाही, ते एवढ्या आश्वासन देत आहेत। 1 लाख रुपये महिलांना देऊन टाकू, तुम्ही का 10 लाख सांगतात, तर महिलाला 1 लाख रुपये सांगाल, पण तुम्ही निवडून तर यायला पाहिजे ना। पण निवडून यायचं नाही आणि पण वाटते तसे काही आश्वासन देत फिरायचं, हा यांचा धंदा झालेला आहे। मग उद्धवजी असतील का पवार साहेब असतील, मित्रांनो त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। इतके वर्ष राज्य केलं, तुम्ही काय केलं 50-50 वर्ष ते लोकांना माहिती आहे, तेव्हा का नाही दिलं। आज मोदीजींनी गरीब कल्याणाचा एवढ्या योजना आणलेल्या आहे की या देशामध्ये त्या पुढे आणलेलं त्याचा सगळं मी पुढे वाचून दाखवणार नाही, पण निश्चित या देशाला मोठं करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी, या देशाला महासत्ता करण्यासाठी पुन्हा मोदींना आपण निवडून देऊ आणि त्यासाठी बाबांना आपण 3,32,000 मतांनी पार्लमेंटमध्ये पाठवू। आपण बाबांना तुमच्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शब्द देतो, बाबा तुम्ही काळजी करू नका, काळजी करू नका म्हणजे प्रचार करा आणि लोकच राहणार, असं करू नका। पण निश्चित आम्ही यावेळेला ठरवलेलं आहे की तुम्हाला मागच्या वेळेपेक्षा 1 लाख मतांचं मताधिक्य जास्त देऊन तुम्हाला लोकसभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी पाठवू। तुम्ही मोदींचे हात मजबूत करा, या देशाचे हात मजबूत करा, या देशाला मजबूत करावं, एवढीच अपेक्षा आपल्याकडे या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।